हाय गाईज, गुड मॉर्निंग. बघा, आजच्या डेटला जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आत्तापर्यंत चांगली मूवमेंट झाली. तर मी इकडे काही ट्रेडिंगच्या लेवल टाकल्या होत्या. तर ह्या लेवल जर तुम्ही प्रॉपरली बघितल्या, चेक केल्या, तर याच्यामध्ये तुम्हाला एक अंडरस्टँडिंग होईल का मार्केट ह्या लेवलला 99% मॅप करतं आहे. ओके, सो इथे मी एक लेवल टाकली, तुम्ही जर बघितली तर एक्झॅक्टली ह्या लेवलनी मार्केटला काय रिस्पेक्ट केलेलं आहे तर ते तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो. बरं, 1 सेकंड. तुम्ही जेव्हा मॅन्युअल ट्रेडिंग करतात ह्या अशा काहीतरी अडचणी येतात. आता मी ते चार्ट रिप्लेट करतो. आता हे जर मी अगदी नवीन आहे, म्हणजे माझ्यासारखा एक्सपर्ट लेवलचा व्यक्ती पण इथं गोंधळ घालू शकतो. बघा, ह्या लेवलला आता इथं जर बघितलं तर एक्झॅक्टली मार्केटमध्ये या लेवललाच टच केलं आहे मार्केटनं, बरं ना. तर इवन त्या लेवलला टच करून मार्केट डाऊन झालं आहे. आता इवन हे जे लेवल्स आहे ह्या एक्सपिरियन्सच्या बेसवरती तुम्ही काउंट करू शकता मित्रांनो. तर इवन एक्झॅक्टली एक लेवल जर टाकायची म्हटली तर इवन ही लेवल एक्झॅक्टली इथे येते, बरं ना. तर इथे आपण काउंट करू शकतो. पण इथं आली तर हे मार्केट एक्झॅक्टली इथून रिव्हर्स झालं आहे, पण ते रिव्हर्स होऊन रिव्हर्स परत रिटर्न झाले. म्हणजे याचा अर्थ ही लेवल प्रॉपरली लेवल नाही आहे, ही प्रॉपर लेवल आहे. कारण की इवन मार्केटमध्ये ह्या लेवलपासून मार्केट रिट्रेस होऊन एक्झॅक्टली खाली आला आहे. ओके, सो ही खालची लेवल काही कामाची नाही, ही वरची लेवल कामाची. आता याच्यामध्ये तुम्ही आज बघितलं तर इवन लेवल बेस्ड ट्रेडिंग काय असतं हे तुम्हाला लक्षात येईल. आता हे का की मार्केटमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तुम्हाला. ओके, आणि अजून एक इंटरेस्टिंग टॉपिक असं आहे की ॲटोबोट जो आहे तो आपला कामाचा आहेच, पण एक्झॅक्टली ॲटोबोटची स्ट्रॅटजी काय, मार्केटमध्ये मुवमेंट काय, आणि बोट मार्केट आणि ट्रेंड, बरोबर ना. बोट मार्केट आणि त्याला आपण ट्रेंड म्हणू किंवा मुवमेंट म्हणू, तर त्याच्यावरती पूर्ण प्रॉफिट आपला डिपेंड राहणार आहे. मार्केटमध्ये मुवमेंट असेल त्यावेळेस प्रॉफिट होणार आहे, मार्केटमध्ये मुवमेंट नसेल तर त्या कंडिशनला मी जिकडे नोटिफिकेशन आहे तर ते पण टाकत असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली समजून घ्या. आजच्या डेटला आपल्या सिस्टमने अजून काही ट्रेड घेतला नाही. का नाही घेतला? कारण की आपली सिस्टम जी आहे तर 10 वाजेनंतर ट्रेड घेते, बरं ना. आणि इवन 10 वाजेपर्यंत मार्केट खूपच व्हॉलटाईल राहू शकतं. तर तो एक प्रॉपरली पॉईंट राहू शकतो. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी टेक्निकली समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि नक्की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समजून घेऊन तुम्ही काम करा मित्रांनो. ही जे ॲप तुम्हाला आपण देतो तर ह्या ॲपमध्ये काही ट्युटोरियल ऑप्शन आहे. तर ह्या ट्युटोरियल ऑप्शन तुम्ही जर बघितले तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीची आयडिया येईल. टेक्निकली पण तुम्ही खूप साऱ्या गोष्टी क्लिअरली शिकाल आणि नक्की त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट जर तुम्हाला बघायला भेटेल. ओके, सो मस्ट ह्या सगळ्या गोष्टी बघा, समजून घ्या. काय अडचण असेल तर माझी डिस्कस करा आणि नक्कीच त्याच्यावर चांगलं वर्किंग करू शकतो तुम्ही. ओके, सो थँक्यू.